तर छान असं महाराजांचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं, एकदम असं पॉझिटिव्ह फील आलं. आणि मूर्तीबद्दल सांगत आलं तर आतमध्ये जसं आपण दर्शन घेतो तर अंगावर अक्षरशः शहारे येतात. नक्कीच अभिमान वाटेल महाराष्ट्रासाठी. जी रामलल्लाची मूर्ती ज्या शिल्पकाराने साकारली आरविनोगीराज, त्या शिल्पकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारलेली म्हणजे अखंड एका कालापाशानं दगडावर साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आपण राज्याभिषेक सोहळ्याला तर नव्हतो तिकडे 3.5 वर्षापूर्वी, पण इकडे आल्यावर नक्कीच तुम्हाला आठवण येईल का एका राजाच्या दरबार जेवून राज्याभिषेक सोहळा आपण पाहतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष वाडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललोय महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जे की आहे आपल्या भिवंडी मराठीपाडा येथे. तर तिथे तुम्ही कसे पोहोचू शकता तिथली थोडीफार माहिती आपण या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता वाजलेत 7:30, लवकरच निघलोय कारण की नंतरचा ऊन आणि तिकडची ट्रॅफिक तर सर्वांना माहितीच आहे. तर चला जास्त वेळ न घालवता तर निघूया. मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट तिकडेच. तर मित्रांनो, आपण आता आहोत भिवंडी वाडा रूटवर. हा जो समोर रस्ता जातो तो वाड्याला जातो आणि जो मागचा रस्ता आहे तो भिवंडीला जातो. तर तुम्ही जर बसने वगैरे येत असाल तर इथं धोंडा वडवली म्हणून गाव आहे, हे बघा. तर इथं उतरून आपल्याला आतमध्ये जायचं या साईडला. इथून रिक्षावाले 20-20 रुपये चार्ज घेतात डायरेक्ट तिथं सोडायचे. आणि जर तुम्ही ट्रेनने यायचा विचार करत असाल तर इथला नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे भिवंडी रोड, जो की आपल्या दिवा वसई जी लाईन आहे त्या लाईनीवर येतो. आणि पर्सनल व्हेकलने येत असाल तर गुगल मॅप लावून पूर्ण तुम्ही लोकेशनपर्यंत पोहोचू शकता. फक्त बसने येताना लक्षात ठेवा तुम्हाला इथे उतरायचं धोंडा वडवली गाव, आणि इथून नंतर तुम्हाला ऑटो भेटतील, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. तर चला आता आपण पण आतमध्ये जाऊया कारण की ऊन अख्खा डोक्यावाला आहे. फक्त आता वाजली इथं पोचता आपल्याला 9 वाजलेत. तर आतमध्ये अजून 3.5 किलोमीटर आतमध्ये आपण भिवंडीपासून जवळपास किती 14-15 किलोमीटर आलो. म्हणजे भिवंडीपासून तर प्रॉपर मराठीपाडा 18 ते 19 किलोमीटरचा रस्ता आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं मंदिर येतं. मराठीपाडा इथे आपण पोहोचलेलो आता, आणि येताना एकदम सरळच रस्ता होता. समोरच आपले मंदिर आहे आणि इथं पार्किंगचं काम चालू आहे आणि स्टॉल वगैरेचं मग काम चालू आहे सर्व. पार्किंगला मला तर वाटतं ही पण जागा पार्किंगचीच आहे. पण आता बघूया आतमध्ये जाऊया आपण, आणि आतमध्ये शूट करून देतात का नाही गाभाऱ्यात ते माहिती नाही, पण मला जेवढं जमेल शूट करायला तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करीन. तर आपण आता श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठीपाडा इथं पोहोचलेलो आहोत. आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि मला जेवढं काही दाखवता येईल तुम्हाला तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर आपण आत आलो तर तिथे आपल्याला सांगितलं का आधी तुमचं इथे आधार कार्ड नंबर वगैरे काय असेल ते नोंदणी करा. तर का नोंदणी घेतली आपली ते आपण इथे विचारू काकींना. काकी काय नोंदणी करून घेतली आमची इथे? तुम्ही नोंदणी अशी करून घेतली की काही म्हणजे चुकीचे व्हिडिओ नका टाकू महाराजांच्या बद्दल. तुम्ही लग्नाचं पण गाणं टाकू शकता, म्हणून त्याच्यासाठी आम्ही लिहून घेतोय का महाराजांच्या बद्दल चुकीची माहिती लोकांपर्यंत नाही पोचवावी, म्हणून आम्ही ते लिहून घेतोय. आणि जर चुकीची माहिती घेतली तर त्याच्यावर आम्ही त्या नंबर कॉलवर त्यांच्या आम्ही फोन करून त्यांना सांगू शकतोय की तुम्ही ते चुकीची माहिती टाकली किंवा तुम्ही रील्स बनवताना कशी बनवली की गाणं नका टाकू का महाराजांचं म्हणजे काहीतरी कुठेतरी कलंक नको लागायला, म्हणून मंदिराचं पावित्र्य पण आम्हाला जपायचे. त्याच्यासाठी आम्ही ते नाव नोंदणी करून घेतोय आणि त्यांचा नंबर वगैरे इथे लिहून घेतोय.
खरंच खूप चांगली अशी संकल्पना आहे. म्हणजे हे मंदिर आहे त्याला कोणत्याही प्रकारचं आपल्या महाराजांच्या नावाला कलंक नको लागायला, त्यामुळे हे सर्व नोंदी वगैरे करून घेतले. तर जेवढे कोणी येत असाल तर असं कोणतंही कृत्य इथे येऊन करू नका, त्याने महाराजांच्या नावाला कलंक लागेल. तर खरंच खूप चांगली संकल्पना आहे काकी तुमची. आणि म्हणजे ह्या संकल्पना कोणाची होती असं महाराजांचा महाराष्ट्रात पहिलाच मंदिर बांधायचे? राजूभाऊ चौधरी इथले अध्यक्ष आहेत. ओके. त्यांची संकल्पना होती. आपण नेहमी 1 वर्षाने शिवजयंती साजरी करतो आणि वर्षभर विसरतो. तर त्यांच्या मनात असं आलं की आपण मंदिरच बनवलं तर लोकांना ते पूर्ण वर्षभर त्यांना इथं दर्शन पण घेता येते आणि इतिहास त्यांना म्हणजे इतिहास पण पूर्ण त्यांनी मांडलायच मंदिराच्या परिसरामध्ये महाराजांचा. तर ते पण लोक जेव्हा पण येतील तेव्हा बघतील, शाळेची मुलं येतात त्यांना पण ते सर लोक शिकवतात आणि ते महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवतात. तर महाराजांनी जे काय काय केलंय ते पूर्ण मांडून ठेवले त्यांनी. ते जगाला इतिहास कळावा म्हणून त्यांनी ते पूर्ण तिथं हे केले, मांडून ठेवले. ओके. आता मी पण इथं बघितलं असे 2-3 शाळेच्या सहली वगैरे आलत्या, तर त्यांच्या सरांचे पण आभार. कारण की आपल्या लहान मुलांना जर लहानपणीपासून असे महाराजांचे जर शिकवण दिली, तुम्ही बघू शकता इथं बाजूला सर्व भिंतीवर महाराजांचा पूर्ण इतिहास लावलेला आहे. आणि म्हणजे टोटल एरिया किती आहे ते पण सांगा लोकांना, इथे यायचं कसं? 5 एकरामध्ये त्यांची पूर्ण आहे म्हणजे संकल्पना, आणि 1.5 एकरामध्ये मंदिर आहे. आणि अजून त्यांची संकल्पना आहे, त्यांनी ते छापून आणि ठेवलंय. त्यांनी जे काय काय करायचे महिलांसाठी सक्षमीकरण, गोशाळा वगैरे, ते वृक्षरोपण वगैरे ते लावण्याचे त्यांनी ते सगळं संकल्पना केलेली आहे. ते पुढे आता काम चालूच आहे मंदिराच्या परिसरामध्ये. ओके. आणि त्यांची संकल्पना म्हणजे खूप मोठीच आहे. त्यांना आपण म्हणजे त्यांचं परत एकदा नाव सांगा, अध्यक्ष आहेत त्यांचे इथं. राजूभाऊ चौधरी हे ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत. त्यांनीच त्यांची संकल्पना आहे मंदिर बांधण्याची. शक्तीपीठ वगैरे म्हणजे काय नाव दिलंय? म्हणजे तर जसं देवीच्या मंदिराला शक्तीपीठ नाव देते, म्हणजे ती शक्तीपीठासारखं त्यांना करायचे इथे. ओके ओके. आणि पूर्ण शक्तीपीठ महाराजांनी हे दिलंय की देवस्थानाचा दर्जा भेटावा. कारण तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पण एवढा मोठं मंदिर कुठेच नाहीये, म्हणून त्यांनी ते दर्जा दिलाय का शक्तीपीठच आपण तयार करूया. तर आता जे लांबून भाविक येतील, श्रद्धाळू येतील, त्यांच्यासाठी इथे राहण्यासाठी वगैरे काय आहे का? हो, ते पण त्यांची संकल्पना आहे. तिथे साईडलाच त्यांची राहण्याची सोय पण करणार आहेत. आता सध्या काम चालू आहे, लगेच होणं शक्य नाही, पण आता चालू आहे. आणि इथे जर यायचं असेल तर भिवंडी आणि कल्याणवरून बस पण त्यांनी सेवा चालू झालेली नाही अजून, पण ते रस्ते झाले का ती पण सेवा चालू होणार आहे भाविकांसाठी. मोफत असणार आहे का काय? मोफत नाही, म्हणजे काहीतरी आपला मंडळाच्या बस येणार आहेत. म्हणजे एसटी महामंडळाच्या बस येणार आहेत, कल्याणवरून येणार आहेत, भिवंडीवरून पण येणार आहेत. आणि सेवा. आणि आमची एकच विनंती आहे की इथं येताना पूर्ण भारतीय गणवेशात यावे. आणि म्हणजे आम्हाला पण त्यांना सांगायला नाही लागलं पाहिजे की तुम्ही येऊ नका आतमध्ये किंवा शॉर्ट कपडे घालून येऊ नका. आपल्या भारतीय संस्कृती जपा. महाराजांच्या आपण दरबारात येतोय, त्यांचं काहीतरी पावित्र्य ठेवा. जपली पाहिजे. बरोबर. भारताची संस्कृती आपण जपूया, कारण तर महाराजांचा आदर्श आपण पुढे ठेवूया. त्याच्यासाठीच आमची एवढीच विनंती आहे की येताना तुम्ही फक्त पूर्ण गणवेशात या. महाराजांचा पण तुम्हाला दर्शन घेताना तुम्हाला पण आवडीने तुम्ही घेऊ शकता. आम्हाला पण सांगता खाली घातली दर्शन घेताना. बरोबर. चांगल्या दृष्टीने त्यांनी संकल्पना अशी केली की वर्षभर आपण जवळ जागा मागली त्यांनी सकुशीने दिली. आणि खूप असे आमचे पण भाविक आहेत तिथे, तर ते निशुल्कपणाने इथे येतात सेवा काय. हो ताई, सेल्फी नका घेऊ महाराजांच्या पुढं. असं लक्ष नसले तुमच्या सेल्फी काढायचे, त्याबद्दल पण सांगा जरा. सेल्फी असं आहे का आपल्या महाराजांच्या पायाची पण आपण धुली नाही. बरोबर. सेल्फी आम्ही का काढून देत नाही का, त्या महाराजांचे एवढं मोठा कार्य आहे की आपण तेव्हा तर नव्हतोच, पण तेव्हा आपण त्यांच्या चरणाची पण धूळ नाहीये. बरोबर. म्हणून त्यांचा सन्मान ठेवावा, कुठंतरी त्यांचा आदर राखावा, म्हणून आम्ही सेल्फी काढून देत नाहीये आणि गॉगल घालून देत नाही, टोपी घालून देत नाही. त्याला तेच कारण आहे की आपण त्यांच्या चरणाची धूळ पण नाही. त्यांचं एवढं महान कार्य आहे का जगभरात त्यांचं कार्य पोचलेलं आहे आणि आमच्या मंदिराच्या मार्फत पण ते कार्य पोचत आहे. त्या आमच्या धन्यवाद देईन का त्या आमच्या राजूभाऊ चौधरी, त्यांनी त्यांच्या मनात ही संकल्पना यावा आणि कुठंतरी जगामध्ये नाव होईल असं त्यांनी कार्य केलंय मंदिराचं. बस. थँक्यू काकी.
तुम्ही छान अशी माहिती दिली आपल्यापर्यंत, आणि ही सर्व माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटतं ते पण नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर यायचा प्लॅन करसाल तर काकीने जेवढं काही सांगितलं त्या गोष्टींचं पालन करा जरा. आणि मंदिर तर तसं खूपच छान आहे, बघू शकता इथे पूर्ण असं किल्ल्यासारखंच बांधले, तटबंदी वगैरे बघू शकता. आणि सध्या तरी असं काय अजून मंदिराचं पार्किंग वगैरे बोला ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सो थोड्याच किती महिन्यात होईल सर्व कामही? होईल 5-6 महिन्यात. 5-6 महिन्यात होईल. तर सर्व तुम्हाला राहण्यापासूनची सोय सर्व इथे असेल. तर आता आपण दर्शन घेऊया. सोय असेल, जेवणाची पण असेल, बसची पण असेल. तर आता आपण दर्शन वगैरे घेऊया. तर छान असं महाराजांचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन खरंच खूप छान वाटलं. एकदम असं पॉझिटिव्ह फील आलं. तर तुम्ही फॅमिलीसोबत इथे यायचा प्लॅन करत असाल तर नक्की या. पण येताना काकींच्या सूचना सांगितल्या आपल्याला त्याचं पालन करा. आणि जी मूर्ती होती महाराजांची त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. ते दादा म्हणजे आपल्याला जरा माहिती देणार आहेत, तर त्यांना थोडंसं काम होतं त्याबद्दल. तर तू सर्व बघून घे, नंतर मी तुला सांगतो. बरं ठीक आहे. तर आपण हे सर्व आता इथे दिलेले आहेत बोर्ड आणि खाली माहिती, ती सर्व वाचून घेऊ. आणि मेन जे काय असेल ते मी तुम्हाला सांगतो. आपल्या मागे ज्या प्रतिमा आहेत त्यात महाराजांचं पूर्ण कालखंड दाखवलेला आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र संतांची भूमी ओळखला जातो म्हणून त्यांच्यापासून स्टार्ट केलेलं आहे. तर इथं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठलाची पहिली प्रतिमा आहे. नंतर शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे मालोजीराजे भोसले त्यांचं सेकंड इथं आहे. आणि नंतर थर्डला आहेत आपल्या स्वराज्य माता जिजाबाई यांचं थर्ड पिक्चर आहे. नंतर त्यानंतर असेच पुढं महाराजांचा जन्म वगैरे कसं झाला, नंतर महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, ते सर्व त्यापासून तर महाराजांचा राज्याभिषेक, परत संभाजी महाराजांचं पण थोडं दाखवलं ते वाघाला फाडताना. तर ह्या जेवढ्या इथं प्रतिमा आहेत त्या सर्वात महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवलेला मी तुम्हाला दाखवत होतो. त्यानंतर इथं शिवशक्ती प्रतिष्ठान संचालित विक्री दालन आहे.
तर इथे बऱ्याचशा अशा महाराजांच्या मूर्त्या आहेत, बघू शकता. मी तुम्हाला दाखवतोय नीट. जर तुम्ही येत असाल इथे तर इथं पण एकदा नक्की भेट द्या. आणि काय आपल्याला घ्यायचं असेल त्यांचे प्राईस वगैरे तुम्ही बघू शकता इथं. अजून जवळून दाखवतो तुम्हाला. तर आपल्या घरी वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही नेऊ शकता इथून सर्व मूर्ती. तर महाराजांचे फ्रेम आहेत सर्व. ही फ्रेम खूप छान वाटते. आपल्याला इथे दादा भेटलेले आहेत आणि त्यांना आपण इथली आणखी माहिती विचारू. प्रथम दादा जय शिवराय. जय शिवराय. तर दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश दलवी. हां. शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वस्त आहे. मी पूर्ण मंदिराचं बांधकाम पूर्ण सांभाळलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही स्टार्टपासून इथेच आहात. हां, इकडे. तर मंदिराच्या मूर्तीबद्दल मला सांगा ना. नक्कीच अभिमान वाटेल महाराष्ट्रासाठी. हां. जी रामलल्लाची मूर्ती ज्या शिल्पकाराने साकारली आरविनोगीरात, हां. त्या शिल्पकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारलेली आहे. म्हणजे अखंड एका तालापाशानं दगडावर साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हां. आणि 80 फूट जमिनीतून दगड काढून त्याच्यावर साकारले आणि कर्नाटक येथील मैसूर या ठिकाणी मूर्ती आपण बनवायला दिली होती. ठीक आहे. किती वेळ लागला दादा मूर्ती बनवायला? मूर्ती 2018 रोजीच आपण दिली होती. हां. म्हणजे पहिल्यांदा आपली मूर्ती बनवायचं काम चालू केलं होतं. हां. आणि त्यांच्यानंतर मोदीजींनी तो शिल्पकार निवडला होता. ओके ओके. आणि मंदिराचं बांधकाम कधीपासून चालू केलं? 2018 रोजी या मंदिराचं बांधकाम चालू झाला. जेव्हा कोरोनाचा काळ आला, हां. आमचे मार्गदर्शक डॉक्टर राजीव चौधरी, हां. शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, हां. तर यांच्या कुटुंबावर खूप भयानक परिस्थिती आली. म्हणजे कोरोनाच्या काळात एक आई आणि 2 भाऊ 8 दिवसामध्ये जमवल्यानंतरही त्यांनी या मंदिराचं काम कुठंच थांबवलं नाही. ओके. महाराष्ट्राला 3.5 वर्षापूर्वीच गरज होती की महाराजांचं एक मंदिर असावं. हां. ते मंदिर आज त्यांनी इकडे 7 वर्ष लागले. पण जसं महाराष्ट्राला हवा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण मंदिर इथे साकारलं. मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे. हां. म्हणजे इथून पूर्ण महाराजांचा मंदिरात इतिहास साकारलेला आहे. ओके. या प्राचीन महाराजांचे शस्त्र, कोफा वगैरे म्हणजे पूर्ण त्यांना इकडे आहे. म्हणजे येणारी जी पिढी आहे तिला नक्कीच या मंदिरातून जाताना काही ना काही शक्ती घेऊन बाहेरच पडणार आहे. तर दादा इथे जे भाविक भक्त येतील, शिवप्रेमी येतील दर्शनासाठी, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे नक्कीच त्यांना संदेश एकच आहे की जी आपली महाराष्ट्राची वेशभूषा आहे, हां. ते वेशभूषा आपण परिधान करून इकडे यावे. हां. आणि हा मंदिराचं एक शक्तीपीठ आहे. म्हणजे आपण बाजूचा परिसर पाहतोय, या परिसरामध्ये आपण गुरुकुल चालू करतोय. इकडे का? हा, इकडे. आणि हे सर्व पार्किंग वगैरे आहे का इकडे? इकडे आपण पार्किंग वगैरे सुविधा केली आहे. हां. आणि बाजूचा परिसर पाहताना हां. तिकडे आपण गुरुकुल चालू करतोय, शस्त्र प्रशिक्षण चालू करतोय, निवासस्थान बनवतोय. ओके. आणि येणारे अजून 4-5 प्रोजेक्ट आहेत ते नक्की ते महाराष्ट्रासमोर लवकरात लवकर येणार आहे. हां. आणि येणाऱ्या भाविकांना इकडे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेणार. राहण्यासाठी वगैरे सर्व सोय होणार? सर्व कारण मंदिर आताच 1 महिना आला बनून, म्हणजे लोकांपण थोडा झालेला आहे. आणि खूप भाविक येतात. म्हणजे आम्हाला आशा नव्हती की एवढे शिवभक्त इकडे येतील. त्यापेक्षा टिब्बलनी शिवभक्त इकडे येतात. म्हणजे आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती बघून प्रत्येक शिवभक्ताच्या अंगावर शार्क आल्याशिवाय राहणं. कारण आपण पण जेव्हा मंदिरामध्ये गेलो तर नक्कीच आपल्या अंगावर पण नक्कीच झाले असतील. ओके. म्हणजे खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून दादा. आणि मूर्तीबद्दल सांगत आलं तर आतमध्ये जसं आपण दर्शन घेतो तर अंगावर अक्षरशः शहारे येतात. आणि दादा आणखी काय सांगाल या मंदिराबद्दल तुम्ही? कारण की लोकांना समजणं गरजेचं आहे हे सर्व. नक्कीच. कारण वृद्ध लोक किंवा जे आहेत एखाद्या गड किल्ल्यावर तर चढू शकत नाही. हा, बरोबर. मंदिराला आल्यावर नक्कीच एका गड किल्ल्यासारखी फिलिंग. एका 4 बुरुज येतं मंदिराला. समोरचा आपण प्रवेशद्वार पाहता, हा प्रवेशद्वार बघूनच शिवभक्त खूप भावुक होतात. आतमध्ये यायच्या अगोदर हा प्रवेशद्वार बघूनच त्यांच्या मनात होतं की आतमध्ये काय असू शकतं. ते त्यांना ते प्रवेशद्वारच सांगून जाते. आणि बरंच काय या मंदिरातून अजून साकारायचं बाकी आहे. आणि दुसरं राहिलं लहान मुलांना पण खेळण्यासाठी आपण पाठीमागे गार्डन बनवतोय. ओके. बरंच अजून काम थोडं बाकी आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होणार. तर खरंच म्हणजे असं मंदिर बघायला गेलं ना, एक मंदिर नसून एक किल्ला, महाराजांचा किल्ला एक वाटतोय. बघा ना, एकदम तटबंदी, बुरुज बघा, हे 4 असे बुरुज बनवले आहेत. परत प्रवेशद्वार. खरंच खूप छान दादा माहिती दिली तुम्ही. तर थँक्यू प्रथम दादा. आणि जय शिवराय. जय शिवराय. आणि नक्कीच तमाम शिवभक्तांना किंवा आपल्या युट्यूबद्वारे जी फॅमिली पाहतो तुम्ही नक्कीच या मंदिराला एकदा भेट द्या. आयुष्यामध्ये तुम्ही काय कमावलं त्यापेक्षा इकडे आल्यावर तुम्हाला नक्कीच समाधान वाटेल. का एखाद्या राजाच्या दरबारात आपण राज्याभिषेक सोडलेला तर नव्हतो तिकडे 3.5 वर्षापूर्वी. पण इकडे आल्यावर नक्कीच तुम्हाला आठवण येईल का एका राजाच्या दरबारात येऊन राज्याभिषेक सोहळा आपण पाहतोय. या मंदिरात आल्यावर नक्कीच आपल्याला जाणवेल.
थँक्यू दादा, खूप छान अशी माहिती दिली दादांनी आपल्याला. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पूर्ण मंदिर बघून आपलं झालेलं आहे आणि इथे येऊन खरंच खूप छान वाटलं. 1-2 तास कसे निघून गेले समजलंच नाही. आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत इथे याचा प्लॅन करत असाल तर हा मंदिर चालू असतो 8 वाजल्यापासून, सकाळचे 8 वाजल्यापासून तर रात्रीचे 10 वाजल्यापर्यंत. आणि जी तुम्ही माहिती ऐकली या मंदिराबाबतची ती ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.